एसडीविधिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। विलासराव वाणी मुक्काम मनगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर आमची जमीन जी आहे भुरकी आहे, चुनखडी युक्त आहे, तर चुनखडी युक्त काळी भुरकी जमीन आहे, तर अशा जमिनीमध्ये एसडी वैदिक काम करेल का आणि मी फळझाडे लावू शकतो का? मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीमध्ये क्षार तयार होणं, पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये किंवा चुनखडी तयार होणं, या सगळ्या प्रक्रिया रासायनिक खतांच्या पुन्हा पुन्हा आणि अतिवापरामुळे तयार होतात। जमिनीमध्ये जसजसा ह्युमस कमी होत जातो, सेंद्रिय कर्ब कमी होत जातो, तसतसं जमिनीमधील मातीचं आणि रासायनिक निविष्ठांचं चिलेशन होण्याचं प्रमाण कमी होत जातं। मग जर चिलेशन करणारा चिलेटिंग एजंट जर कमी झाला तर ऑटोमॅटिकली जे काही तुम्ही टाकलेली खतं आहेत ती तशाच अवस्थेमध्ये कॉम्पॅक्ट कंडिशनमध्ये ती जमिनीमध्ये पडून राहतात। जसं उदाहरणार्थ चुनखडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम काय करतो, विविध प्रकारच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग करून अशा प्रकारची संयुग तयार करतो आणि आपल्याला जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट सारखे खडे वगैरे अशी बघायला मिळतात। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एससीटी वैदिक वापरणार आहात तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एससीटी वैदिक म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे। जेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, ह्युमिन याचा वापर वाढतो त्यावेळेस जमिनीमध्ये आपोआप हळूहळू काही प्रमाणामध्ये ती चुनखडी विरघळायला लागते, माती नरम व्हायला लागते आणि तुमची जमीन साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये भुसभुशीत होते। हजारो शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले की ज्या कडक झालेल्या जमिनी आहे त्या खोव्यासारख्या एकदम अशा मऊ झालेल्या आहेत आणि एकदम नरम झालेल्या आहेत। तर तुमच्या शेतामध्ये देखील जरी चुनखडी असेल तर तुम्ही एससीटी वैदिकचा जर बेसल डोस आणि सॉइल चार्जरचं प्रमाण जर जास्त वाढवलं तर तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे त्या चुनखडीचाच खत म्हणून उपयोग करता येईल आणि तुमच्या जमिनीतील जी काही लावलेली फळझाडं आहेत ती त्या चुनखडीचा खत म्हणून वापर करून घेतील। त्यामुळे तुमची चुनखडीची समस्या कायम संपेल। फक्त तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही संपूर्ण डोस हे वेळेवर द्यावे आणि जास्त प्रमाणामध्ये वापरावे। तुम्ही जर अशा प्रकारे जर पहिल्या 2 वर्ष जर भरपूर प्रमाणात वापर केला तर 3ऱ्या वर्षापासून सर्वसाधारण वापर करूनही तुम्हाला अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती करता येईल, फळबाग करता येईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या जाणवणार नाही। विशेष करून चुनखडीची समस्या फळबागांना का त्रास देते त्याचं कारण असं असतं की फळबागांच्या जमिनीमध्ये मशागत वेळोवेळी होत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी रासायनिक खतांचा खूप वापर सातत्याने केला जातो आणि म्हणून एकाच ठिकाणी रासायनिक खतांचे अवशेष पडून त्या ठिकाणी त्या रासायनिक अवशेषांचे खडे तयार होतात, त्यालाच आपण पुढे जाऊन चुनखडी असं म्हणतो। आणि म्हणून आपण सर्वांनी हे सायन्स लक्षात घेऊन एसडीचा वापर केल्यास आपण या समस्येमधून सहज बाहेर पडून अतिशय छान शेती करू शकतो। धन्यवाद।